11 अध्यायामध्ये मौलीने अष्टावरणाच्या बरोबर थोडाफार पंच आचाराचा सुद्धा विषय मौलीने मांडलेला आहे. आणि पुढं 12, 13, 14 अध्यायामध्ये मौलीने मात्र सविस्तरपणे या मानवी जीवनातला परमात्म्याशी एकरूप होण्याकरिता कुठल्या पद्धतीने पुढे जातात असं अनेक विचार मौलीने ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि त्याच्यामध्ये फार वेगळ्या विचार आहेत, ते मला वाटतं थोडंफार डोक्यावरून जाईल, म्हणून त्याला श्लोक घेत न बसता आणि वेळ सुद्धा पाहत मला बोलावा लागतो. आणि इथून पुढे अजून तंबूरकर अप्पाकडे सुद्धा काही लोकांची जायची गडबड आहे. म्हणून एवढंच ह्या प्रसंगामध्ये मला सांगावं असं वाटतं की परमरस ग्रंथाच्या माध्यमातून माऊलीने सलग एकूण 16 अध्यायापर्यंत मौलीने सविस्तारपणे सर्वांची लक्षण सांगत 16 आणि 17 अध्यायामध्ये 16 अध्याय म्हणजे पंचाचारांची उत्पत्ती सांगितलेली आहे, पंचाचाराचे महत्त्व सांगितलेले आहे. आणि 17व्या अध्यायामध्ये या ग्रंथाचे निर्माण कधी केलं, या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे काय होतं, या ग्रंथाची महिमा काय आहे ते 17व्या अध्यायामध्ये एकूण सांगितलेलं आहे. मग असं एकूण 17 अध्यायामध्ये आपण विचार करायला सुरुवात केलो तर एकूण आपली ह्या मानवी जीवनातलंच अनेक उदाहरणं घेऊन प्रत्येक भक्ताने कसा वागावं, जंगमाने कसा वागावा, सद्गुरू कसा असतात, सद्गुरूची लक्षणं कसा आहे, आचार्य कसा असतात, म्हणजे जेणेकरून संपूर्णपणे वीरशैवाने कसं वागावं, कसं राहावं अशी पूर्णपणे माहिती मौलींनी ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. तेवढाच नव्हे, ह्या